नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहत असतो गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. ते म्हणजे भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवायचा आणि त्यासाठी प्रयत्न देखील चालू आहेत. भारतीय जनता पार्टी RSS यांच्याकडनं नेहमी असे वक्तव्य केले जाते की आम्ही भारताला हिंदू राष्ट्र बनविणार आहे, या ठिकाणी हिंदू राष्ट्र तयार होणार आहे, त्यासाठी हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार आहे, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं बोलल्या जातात. परंतु मित्रांनो, आता एका मराठा व्यक्तीने थेट त्यांना आव्हान दिले आणि त्यांना ज्या या ठिकाणी मोठ्या अशी गोष्ट सांगितली, तर नेमकं ते काय म्हणाले तर आपण पाहूया. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, बाबासाहेबांच्या घटनेनुसार निवडून यायचं, घटनेनुसार शपथ घ्यायची आणि नंतर हिंदू राष्ट्र आणायचे मनसुबे बोलून दाखवायचे, हा घटनाद्रोह आहे. भारतीय राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्षच राहणार आणि तसाच हा देश राहील. ज्याला हिंदू राष्ट्र पाहिजे ते तसं राष्ट्र शोधून तिकडे जाऊ शकतात. हा देश कायम बुद्ध आंबेडकरांचा राहील आणि कधीच गोळवलकरांचा होणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य थेट विश्वंभर चौधरी यांनी केलेलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी एवढं मोठं वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी बोलत असताना ते थेट म्हणाले की हा देश फक्त गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांच्या विचारांवरती चालणारा हा देश आहे. त्यामुळे हा देश नेहमीच बुद्धांचा आणि आंबेडकरांचाच राहणार आहे. या ठिकाणी गोळवलकरांचा हा भारत देश कधीच होणार नाही. त्यामुळे तुमचे जे मनसुबे आहे, भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं किंवा या ठिकाणी हिंदू राष्ट्राची सत्ता आणायची, हे तुमचे मनसुबेच राहणार आहे. तुम्ही भारतीय संविधानानुसार या ठिकाणी निवडणुका लढतात, त्यानुसार भारतीय संविधानाची तुम्ही शपथ घेता, भारतीय संविधानावरच आम्ही चालू असं तुम्ही बोलता आणि त्यानंतर हिंदू राष्ट्र आणायचं किंवा या ठिकाणी आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं असे मनसुबे बोलून दाखवतात. हा एक घटनाद्रोह आहे आणि तुमच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.